राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पुढे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, वेळ हातातून निघण्याआधी ही बातमी पूर्ण आहे का? कारण आज दुर्लक्ष केलेली एक छोटीशी गोष्ट उद्या तुमचे 4000 रुपये अडकवू शकते। गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही मोबाईलचा मेसेज उघडून पाहिला, बँकेच्या फेऱ्या मारल्या, पासबुक अपडेट केलं आणि गावात भेटणाऱ्या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारला, तुमच्या खात्यात हप्ता आला का? आता त्याच नमो शेतकरी महासन्मान निधी बद्दल मोठी हालचाल सुरू झाली आहे। रखडलेला 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्र करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने पुढे सरकते। 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। पण शेतकऱ्यांनो, फक्त 4000 रुपये मिळणार एवढं ऐकून व्हिडिओ बंद करू नका, कारण पैसा मंजूर होणं आणि तो तुमच्या खात्यात दिसणं या दोन वेगळ्या गोष्टी ठरतात। तुमचं नाव नोंदीत चुकीचं असेल, आधार दुसऱ्या खात्याला जोडलेला असेल किंवा ई-केवायसी अपूर्ण राहिली असेल तर गावातील इतरांच्या मोबाईलवर मेसेज येतील आणि तुमचा मोबाईल शांतच राहू शकतो। तुम्ही वेळेत तपासलं नाही तर तुमच्या खात्यावर जमा होणाऱ्या 4000 रुपयांना ब्रेक लागू शकतो। आता पेरणीची वेळ दारात उभी आहे। कुणाकडे बाजरीच्या बियाण्यांचे पैसे बाकी आहेत, कुणाला भुईमुगासाठी खत घ्यायचं आहे, कुणाच्या डोक्यावर ट्रॅक्टरवाल्याचा हिशोब आहे, तर कुणाला घरातील मुलांच्या शिक्षणाची फी भरायची आहे। अशा वेळी 4000 रुपये तुमचं संपूर्ण संकट मिटवणार नाही, पण अडचणीच्या खड्ड्यात अडकलेल्या शेतकरी कुटुंबाला बाहेर पडण्यासाठी नक्कीच हात देतील। हा पैसा थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जमा होणार असल्यामुळे कोणत्याही एजंटला पैसे द्यायची गरज नाही, मागडा फॉर्म भरायची गरज नाही आणि कार्यालयाच्या पायऱ्या झिजवायची सुद्धा गरज नाही। तरी सुद्धा एक धोक्याची गोष्ट लक्षात घ्या, सरकारने निधी मंजूर केला, तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यात आलं आणि तुमची बँक सुद्धा त्यामध्ये तुम्हाला दिसली, तरी सुद्धा वैयक्तिक पात्रता अपूर्ण असेल तर हप्ता खात्याच्या दाराशी येऊन परत जाऊ शकतो। सर्वात आधी ई-केवायसी तपासून घ्या, कारण मागचा हप्ता मिळाला म्हणून पुढचा हप्ता आपोआप मिळेल असा नियम नसतो। लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासली जाऊ शकते। नावातील छोटासा फरक, बंद झालेलं बँकेचं खातं किंवा चुकीचं NPCI मॅपिंग तुमचा व्यवहार थांबवू शकतो। तपासणी केली नाही तर उद्या जमा होणारे 4000 रुपये अडकून पडतील। आता दुसरी आणि सर्वात महत्वाची तपासणी ती म्हणजे आधार आणि बँक खात्याची जोडणी। तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं नसेल, आधार सीडिंग बंद असेल, NPCI मॅपिंग दुसऱ्या जुन्या खात्यावर ऍक्टिव्ह असेल किंवा योजनेमध्ये दिलेलं खातं बंद झालेलं असेल तर सरकारकडून पैसा पाठवला तरी सुद्धा तुम्ही वापरत असलेल्या खात्यात तो दिसणार नाही। म्हणून वेळ वाया घालवू नका, बँकेत जाऊन 3 प्रश्न विचारा, माझं आधार सीडिंग पूर्ण झालंय का, NPCI DBTI मॅपिंग कोणत्या खात्यावर सक्रिय आहे आणि योजनेसाठी नोंदवलेलं खातं सध्या चालू स्थितीमध्ये आहे का। काही शेतकऱ्यांकडे 2 किंवा 3 खाती असतात, पण DBT अनेक वर्षांपूर्वीच्या खात्यावर जोडलेला राहतो। अशा वेळी तुम्ही नव्या खात्याचं पासबुक किती वेळा तपासलं तरी सुद्धा पैशांचा मेसेज दुसऱ्याच खात्यावर जाऊ शकतो। पैसे तुमच्या जुन्या किंवा बंद खात्यामध्ये जाऊन अडकून पडतात। पुढची अट आहे उत्पन्न, जमिनीची नोंद आणि अपात्रतेच्या नियमांसोबत जोडलेली। शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, आयकर भरणारे आणि अपात्र श्रेणीमध्ये येणारे लाभार्थी तपासणी दरम्यान थांबवले जाऊ शकतात। योजनेचा पैसा गरजू, लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांपर्यंतच पोहोचवण्यावर आपलं महाराष्ट्र सरकार भर देत आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यात आलं, बँकेचं नाव यादीत दिसलं आणि गावातील इतरांच्या खात्यात पैसे जमा झाले, तरी अंतिम पात्र यादीत तुमचं नाव नसेल तर तुमचे 4000 रुपये खात्यात येणार नाहीत। नाव यादीत असणं, ई-केवायसी पूर्ण असणं, आधार बँक जोडणी ऍक्टिव्ह असणं आणि जमीन आणि वैयक्तिक नोंदी अचूक असणं या 4ही गोष्टी जोडल्या तरच हप्त्याचा मार्ग मोकळा होईल। गावात सगळ्यांना पैसे मिळतील, पण तुमची एक चूक तुमचा हप्ता थांबवू शकते। आता वेळ आली आहे त्या 12 जिल्ह्यांच्या नावांची यादी पाहण्याची। तर शेतकऱ्यांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर ही माहिती गावातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत लगेच पोहोचवा। पहिल्या क्रमांकावर आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्हे। कोल्हापूरमधील भात, सोयाबीन आणि भुईमुग उत्पादक शेतकरी वाढलेल्या मजुरीमुळे त्रस्त झालेले आहेत, तर रत्नागिरीतील आंबा, काजू आणि नाचणी उत्पादकांना बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसतोय। यानंतर रायगड आणि पालघर जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांना निधी पाठवण्याची प्रक्रिया पुढे जाणार आहे। रायगडमध्ये भात आणि कडधान्य पिकांवर खर्च वाढलाय, तर पालघरमधील आदिवासी आणि सीमांत शेतकरी नाचणी, वरई आणि भाजीपाला पिकांसाठी पैशांची जुळवाजुळव
जुळवाजुळव करत आहे. या चारही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात व्यवहार आपल्याला टप्प्याटप्प्याने दिसू शकतात, पण नोंद चुकीची राहिली तर नाव यादीत असून सुद्धा तुमची रक्कम थांबू शकते. जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर एका चुकीमुळे तुमचे पैसे अडकू शकतात. आता पुढच्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हे. सिंधुदुर्ग मधील काजू, नारळ आणि सुपारी उत्पादकांसाठी 4,000 रुपयांचा निधी औषध फवारणी आणि मजुरीच्या खर्चाला हातभार लावू शकतो. तर छत्रपती संभाजीनगर मधील मका, हरभरा आणि मोसंबी उत्पादकांना बियाणं आणि खत खरेदीसाठी थोडा आधार मिळू शकतो. त्यानंतर आहे बीड आणि लातूर जिल्हे. आता या जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी या टप्प्यामध्ये जोडले जाणार. बीड मधील ज्वारी, बाजरी आणि तूर उत्पादक पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधी चिंतेत सापडले, तर लातूर मधील सोयाबीन, हरभरा आणि सूर्यफूल उत्पादकांचा पेरणीचा खर्च वाढलेला आहे. पण शेतकऱ्यांनो, शेजाऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले म्हणून तुमच्याही खात्यात लगेच येतील असा गैरसमज करू नका. लाभार्थी क्रमांक, 7/12ची नोंद, आधारावरील नाव आणि बँक खात्यातील नाव यामध्ये एक अक्षर जरी वेगळं निघालं तरी सुद्धा तुमचा निधी पुढच्या टप्प्यात ढकलला जाऊ शकतो. गावात सगळ्यांना पैसे मिळतील, पण तुमची एक चूक तुमचा हप्ता थांबवू शकते. आता उरलेल्या 4 जिल्ह्यांकडे तुम्ही लक्ष द्या. पुढच्या क्रमांकावर आहे धाराशिव आणि नांदेड जिल्हे. धाराशिव मधील उडीद, मूग, कांदा उत्पादक शेतकरी पावसाच्या अनिश्चिततेमुळे सतत खर्चाच्या दबावाखाली सापडले, तर नांदेडमधील हळद, केळी आणि तूर उत्पादकांना बियाणं, मजुरी आणि फवारणीसाठी मोठी रक्कम उभी करावी लागते. या दोन्ही जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने पाठवला जाऊ शकतो. मात्र नावातील फरक, चुकीचा लाभार्थी क्रमांक किंवा जमिनीची नोंद अपूर्ण असेल तर पैसा मंजूर होऊन सुद्धा तुमचा व्यवहार म्हणजे तुमचा हप्ता हा पुढे सरकणार नाही. त्यामुळे उशीर होण्याआधी 7/12 आधार आणि बँक पासबुक मधील नाव एकसारखं दिसतंय का हे तुम्ही आजच तपासा. पैसे तुमच्या नावाने येतील, पण नावातील एका चुकीमुळे ते अडकू पण शकतात. आता पहिल्या टप्प्यातील शेवटचे 2 जिल्हे आहेत यवतमाळ आणि अमरावती. यवतमाळ मधील तीळ, ज्वारी आणि कडधान्य उत्पादक शेतकरी वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे चिंतेत सापडले, तर अमरावती मधील संत्रा, मिरची आणि गहू उत्पादकांना औषध, खत आणि मजुरीचा मोठा भार सहन करावा लागतो. यावेळी 4,000 रुपये संपूर्ण अडचण संपवणार नाही, पण थांबलेलं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी उपयोगी नक्कीच पडतील. अशा प्रकारे कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ आणि अमरावती अशा 12 जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. पण जिल्ह्याचं नाव यादीत आलं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पैसा मिळेलच असा अर्थ अजिबात काढू नका. अंतिम लाभ फक्त सर्व अटी पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचेल. तुमची नोंद चुकीची असेल तर 4,000 रुपये फक्त बातमीतच राहतील. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या पहिल्या यादीत नसेल तर बिलकुल निराश होऊ नका आणि कुणी सांगितलेल्या अफवेवर विश्वास ठेवू नका. निधी वाटपाची प्रक्रिया फक्त या 12 जिल्ह्यांपुरतीच मर्यादित नाही. उर्वरित जिल्ह्यांसाठी पुढील 2 टप्पे राबवले जाऊ शकतात आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्यवहार नंतर दिसू शकतो. पण पुढचा टप्पा येईपर्यंत हातावर हात ठेवून बसू नका. पुढची यादी आली, पण जर तुमची कागदपत्र अपूर्ण असतील तर ते पैसे अडकून पडतील. आता मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक मेसेज बद्दल एक गोष्ट समजून घ्या. सर्व पात्र शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचा SMS एकाच वेळी येणार नाही. काही बँकांचे सर्व्हर मेसेज उशिरा पाठवतात, काही खात्यांसोबत जुना मोबाईल क्रमांक जोडलेला असतो, तर काही गावात नेटवर्कच व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले तरी मोबाईल शांत राहू शकतो. तुमच्याकडे 2 किंवा 3 बँक खाती असतील तर प्रत्येक खात्याची तपासणी करा, कारण NPCI मॅपिंग तुम्ही वापरत नसलेल्या जुन्या खात्यावर सुद्धा ऍक्टिव्ह राहू शकतो. मोबाईलवर मेसेज नसेल पण 4,000 रुपये एखाद्या जुन्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. शेतकऱ्यांनो, तुमचे 4,000 रुपये अडकले तर ही लिंक उघडा, OTP सांगा, ATM कार्डची माहिती भरा किंवा आधार कार्डचा फोटो पाठवा. असा मेसेज जर तुम्हाला मोबाईलवर आला तर तुम्ही लगेच सावध व्हा. सरकारी हप्ता खात्यात जमा करण्यासाठी कोणालाही OTP, ATM पिन, CVV नंबर, इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा UPI पिन सांगावा लागत नाही. प्रत्येक व्हॉट्सअप लिंक खरी नसते आणि प्रत्येक फोन सरकारी कार्यालयातून आलेला नसतो. एका चुकीच्या क्लिकने 4,000 रुपयेच नाही तर तुमच्या खात्यातली आयुष्यभराची कमाई गायब होऊ शकते. आता आपण 12 जिल्ह्यांची यादी बघितली. आता आपण पाहू 14 बँकांची नावं. कारण तुमचं खातं यापैकी एका बँकेत जरी असेल तर 100% निधी तुमच्या अकाउंटमध्ये सरकेल. शेतकरी बांधवांनो, पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. दुसऱ्या नंबरवर आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तिसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, HDFC बँक, ICICI बँक, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक,
जनकल्याण सहकारी बँक. आता या बँकांमधील पात्र खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवले जात आहेत. पण सर्व बँकात एकाच वेळी रक्कम दिसणार नाही. एका बँकेत सकाळी व्यवहार दिसेल, दुसऱ्या बँकेत रात्री, तर काही खात्यांमध्ये पुढच्या दिवशी सुद्धा पैसे जमा होऊ शकतात. आता शेतकऱ्यांनो, शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नीट ऐका. हप्ता येईल म्हणून फक्त मोबाईल कडे पाहत बसू नका. आजच ई-केवायसी, आधार सीडिंग, NPCI मॅपिंग, बँक खात्याची स्थिती आणि पात्र लाभार्थी यादी तपासून घ्या. नाव, जन्मतारीख किंवा खाते क्रमांकामध्ये छोटासा जरी फरक असेल तर तो लगेच दुरुस्त करा. पुढील टप्पा जाहीर झाल्यानंतर बँक आणि कार्यालयात गर्दी वाढू शकते. त्यामुळे आज करता येणारं काम उद्यावर ढकलू नका. पुढच्या टप्प्यात कोणते जिल्हे जोडले जाणार, कोणत्या बँकांमध्ये व्यवहार सुरू होणार आणि तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर नेमका संपर्क करायचा तरी कुठे, याची नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला शेअर करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नव्या आणि महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.